वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण रव्याची भाकरवडी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे घेतलेले आहे अर्धा वाटी रवा, त्यामध्ये अर्धा वाटीपेक्षा जास्त आपण गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। त्यामध्ये आपण लाल मिरची ॲड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण वरून तेल ॲड करायचं आहे। त्यानंतर आपलं जे मिक्सचर आहे ते आपण प्रॉपर्ली मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याला असा प्रॉपर टेक्स्चर येत नाही, ड्राय टेक्स्चर। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे पाणी थोडं थोडं करून आपण ॲड करून घ्यायचं आहे आणि असं प्रॉपर्ली मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिक्सचर बनवताना रव्यापेक्षा जास्त गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून हा डो थोडा सॉफ्ट होईल। त्यानंतर इथे 2 बॉइल्ड पोटॅटोज घ्यायचे आहेत। हाताने स्मॅश करू शकता किंवा स्मॅशरने सुद्धा स्मॅश करू शकता, पण हाताने स्मॅश करा, कारण की असंही आपल्याला त्याला मिक्सचर बनवताना ते स्मॅश होऊन जाईल हाताने व्यवस्थित। त्यानंतर इथे आपण ॲड करणार आहे वरून ओवा ॲड केलेला आहे। त्यानंतर धना पावडर आणि लाल मिरची पावडर आपण इथे ॲड करून घ्यायची आहे। तुम्हाला एक्स्ट्रा स्पाइसेस जे टाकायचे जसं की चाट मसाला, जिरा पावडर, तुम्ही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्ससुद्धा ॲड करू शकता। तर इथे जे आपण डो बनवलं होता रव्याचा आणि गव्हाच्या पिठाचा, त्याची आपण चपाती लाटून घेतलेली आहे आणि वरून आपलं जे बटाट्याचं मिक्सचर आहे ते आपण वरून लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि 2 वेगळ्या पार्ट्समध्ये आपण त्याला कट करून घ्यायचं आहे आणि इथे भाकरवडीच्या शेपमध्ये आपण त्याला कट करून घेणार आहोत। लास्ट रेसिपी माझ्या चॅनलवरती मी वामच्या रस्साची अपलोड केलेली, जर नसेल बघितली तर जाऊन नक्की चेक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल। तर इथे तेल गरम करत ठेवलेलं, त्यामध्ये आपण आपल्या भाकरवडी जे आहेत ते एक करून ॲड करायचे आहेत। तेल चांगलं गरम झाल्यावर ॲड करायचं आहे आणि ह्याला जास्त मिनिट लागत नाही।